सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लोणारच्या दुर्गा टेकडीवर भीषण आग, वन्यजीव आणि दुर्मिळ वृक्ष आगीच्या भस्मात। लोणार शहरातील लोणी रोडवर असलेल्या दुर्गा टेकडीवर 12 मार्च रोजी भीषण आगीची घटना घडली। या आगीत 200 एकर परिसरातील वनराई जळून खाक झाली असून शेकडो दुर्मिळ वृक्ष आणि अन्य वन्य प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले। काही प्राणी आणि पक्षी होरपळल्याचेही दिसून आले आहे। प्राथमिक माहितीनुसार लोणार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा जाळताना निष्काळजीपणा केल्याने ही आग लागल्याचं समजते। रस्त्याच्या कडेला असलेला कचरा जाळून कर्मचारी निघून गेल्यानंतर ही आग टेकडीवरील घनदाट जंगलात पसरली आणि संपूर्ण वनराई भस्मात झाली। आगीची माहिती मिळूनही लोणार नगरपालिकेचं अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नाही, त्यामुळे दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टने खासगी टँकरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसेच रिसोड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे नियंत्रण मिळवणे कठीण झाले। अखेर स्थानिकांनी झाडांची पाने आणि झाडांच्या फांद्या वापरून जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली। आज जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील लोणार दौऱ्यावर होते। त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने प्रमुख रस्त्यांची स्वच्छता सुरू केली होती। त्याच दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा जाळला आणि तो न विझवता तेथून निघून गेले, त्यामुळे आग पसरल्याची माहिती समोर आली आहे। आगीच्या घटनेचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकार दुर्गा टेकडीवर पोहोचले असता जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यास मनाई केली। तसेच पत्रकारांशी उर्मट वर्तन केल्याचं स्थानिक पत्रकारांमध्ये नाराजी पसरली आहे। या आगीत शेकडो दुर्मिळ वृक्ष जळून गेले असून ससे, घोरपड यासारखे वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी मृत्युमुखी पडले असल्याची माहिती आहे। वन विभागाने या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण।